पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या 50 घडामोडींचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। नाशिकमध्ये आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा। धनगर आणि बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देऊ नये, मोर्चेकऱ्यांची मागणी। सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीचा मोर्चा। इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाची पत्रकार परिषदेत श्वानाच्या कटआउटला हाकेंचा फोटो लावत नोंदवला निषेध। लक्ष्मण हाकेंना आवर घाला, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गैरसोय, पिण्याच्या पाण्यासाठी तरुणांचं रुग्णालय परिसरात आंदोलन। रुग्णालय व्यवस्थापनाची आंदोलकांसोबत चर्चा। नागपूरच्या वानाडोंगरीत सरोदीपुरा भागातील एकाच घरात 200 मतदार। आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप। संभाजीनगरमधील पैठणमध्ये इच्छुक उमेदवाराचं नाव मतदार यादीतून वगळल्याचा आरोप। नाव वगळण्याचा कोणताही अर्ज केला नसताना उमेदवाराचं नाव वगळल्याचा आरोप। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी सोडत प्रक्रिया। मागास प्रवर्गासाठी 18 तर महिलांसाठी 19 जागा आरक्षित। धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी आरक्षण सोडत। अध्यक्षपदासाठी महिला ओबीसी आरक्षण निघाल्यानं आरक्षण सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी। पुण्यातील भोर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर। सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव। 8 गणांपैकी 3 गण सर्वसाधारण। अकोल्यात उमरी गुर्दी रोडवर वाहतूक कोंडी, रस्ते खोदकामामुळे अँब्युलन्स अडकली। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील 50 गावांना जोडणाऱ्या खांडबारा ते डोके गावातील रस्त्याची दुरवस्था। वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्यानं नागरिक संतप्त। तात्काळ रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यात 22 जणांचा मृत्यू तर 5697 घरांची पडझड। जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून माहिती समोर, तर सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचा अहवाल। गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर वाढल्यानं भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती। शेतांमध्ये शिरलं पाणी, ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण। अतिवृष्टीमुळे परभणीतील खरीपातील सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठी घट। अर्ध्यापेक्षा अधिक सोयाबीन हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं। दिवाळीच्या तोंडावर केळी उत्पादकांना मोठा फटका। रावेर बाजारपेठेत केळीच्या मागणीत वाढ, मात्र भावात घसरण झाल्यानं केळी उत्पादक चिंतेत। 3000 रुपयांवरून थेट 300 ते 400 रुपये प्रति टन भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल। दिवाळीच्या तोंडावर केळी उत्पादकांना मोठा फटका। बाजारपेठेत केळीचे सर्वाधिक भाव घसरले। रावेर बाजारपेठेत मागणी वाढली, मात्र भावात घसरण। लालबागचा राजा मंडळाकडून धाराशिवमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात। 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप। अमरावतीत पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप केलं जाणार। माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा स्तुत्य उपक्रम। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कॅनॉल स्वच्छता मोहीम। स्वच्छता अभियानात नगर परिषद, इरिगेशन विभाग, पीडब्ल्यूडी विभाग यांनी नोंदवला सहभाग। नाशिकच्या मुक्तिभूमी परिसरात मंत्री छगन भुजबळांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला अभिवादन। शिक्षक आमदार किशोर दराडेही होते उपस्थित। माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे काँग्रेससोबत जाण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात काँग्रेसकडून प्रस्ताव आल्याची धोंडगे यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या महाराष्ट्र राज्य समिती पक्षाची बैठक। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। बैठकीला पालकमंत्री पंकज भोयर, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, नाना पटोलेंसह जिल्हाधिकारी होते उपस्थित। संग्राम जगतापांविरोधात परभणीच्या जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाकडून तक्रार दाखल। संग्राम जगताप यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर तक्रार। साताऱ्याच्या कराडमधील यशवंत बँकेतील 112 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी यशवंत बँकेतील 50 जणांवर गुन्हा दाखल। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।